झालेला आहे. आपल्या या सभागृहाच्या वातानुकूलित जी यंत्रणा आहे, आपला AC जो आहे त्याचं एक मोठ्या स्वरूपातलं काम आता सुरू झालेलं असल्यामुळं उन्हाचा तडाखा खूप आहे. आणि आज खरं तर शासकीय दृष्टीनं आपण सुट्टी जरी असली तरी ज्या महामानवाला आणि महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर या सर्व उपस्थितीबद्दल मी तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवतो. या ठिकाणी आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार आहेत, मामलेदार आहेत, खरं तर त्यांना प्रचंड व्यस्त त्यांचं असं कामकाज असतं, तरी त्यांनी खूप वेळ आज दिलेला आहे आणि त्यांना लवकर जायचं असल्यामुळे मी फार वेळ आपल्याला घेणार नाही. मला दोनच गोष्टी या ठिकाणी फक्त नमूद करायच्या आहेत. एक म्हणजे माझ्या गुरूंप्रती असलेली माझी कृतज्ञता आणि गुरूंचे गुरु असलेले आपल्या सर्वांचे जे महापुरुष आहेत आणि त्यातल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं एक असे दोनच मुद्दे घेऊन मी या ठिकाणी अगदी अल्प काळामध्ये माझा अध्यक्षीय मनोगत थांबवणार आहे. आणि त्यानंतर प्रातिनिधिक एक 2 पारितोषिकं सांघिक रवी सत्वन साहेबांनी माझे गुरु सुहास निर्मळे सर यांच्या हस्ते देऊन पुढील पारितोषिक आपण देऊन हा कार्यक्रम संपवणार आहोत. मला या ठिकाणी सर बोलत असताना खरं तर खूप प्रचंड मेंदूमध्ये काही ते सगळं साठलेलं आहे स्फोटक स्वरूपात. ते बाहेर पडण्यासाठी काय काय बाहेर टाकावं आणि काय काय नाही असं सगळं ते झालेलं होतं. आणि माझ्या डोळ्यासमोर एक चित्रपट सगळा उभा राहिला माझ्या विद्यार्थी दशेतला. मला आजच्या या निमित्तानं किंवा महात्मा फुल्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची झालेली सुरुवात आणि आज 135वी जी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आणि त्या पार्श्वभूमीवर माझे गुरु, माझे बंधू, माझे मित्र अशा सगळ्या नात्यांनी मी ज्यांच्या कुटुंबातला एक सदस्य महाविद्यालयीन दशेपासून राहत आलेलो आहे, त्यांचं मी सगळं ऐकत असताना माझ्यासमोर तो इतिहास उभा राहिला. आणि मला सुरेश भटांच्या गझलेतल्या त्या 4 ओळी आठवल्या. माझी या रक्तात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या रक्तात वेडे दुःख संतांचे विनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फुल यावे. आपण भारताचा एकूण सर्व इतिहास पाहिला, मग तथागत गौतम बुद्धापासून सुरू झालेली मानवतेची आणि मानवता धर्माची चळवळ आणि आजपर्यंत त्या यज्ञामध्ये आहुती दिलेल्या, सविधा दिलेल्या सर्व संत, महंत, महापुरुष, महात्मे की ज्यांच्या कार्याला एक विचाराचा पाया होता. मी परवा एका जयंतीच्या निमित्तानं असं सहज विधान केलं सर की कुठलीही चळवळ असेल, कुठलीही संघटना असेल, ही चळवळ किंवा संघटना जर विचारांच्या पायावर चालली नाही, त्याला विचारांचा बेस नसेल, तर तिचं झुंडीत रूपांतर होत असतं. आणि आजची भारतातली एकूण सामाजिक परिस्थिती आपण पाहिलं तर रस्त्यावर जातींच्या, धर्मांच्या वेगवेगळ्या झुंडी आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत की ज्याला विचारांचा कुठलाही पाया नाही. आणि मग मला सर त्या काळात शिकवत असताना ज्या कवितेच्या ओळी सातत्यानं उद्धृत करायचे, त्या कवितेच्या ओळी देखील आठवल्या की जातीचं हे चलनी नाणं पुढाऱ्यांनी हो वाजवायचं, तारवरल्या माकडावाने किती व आम्ही नाचायचं, तारवरल्या माकडावाने किती व आम्ही नाचायचं. ही सरांची त्या काळातली कवितेची ओळ आजही माझ्या मनामध्ये रुंजी घालते आहे. आणि आजच्या एकूण धकाधकीच्या आणि संघर्षमय अशा सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर ही अत्यंत वास्तव परिस्थिती आहे. आपण सगळे असे बाहुले झालेलो आहोत. आपल्या दोऱ्या ह्या दुसऱ्यांच्या हातात गेलेल्या आहेत. आणि मग पुतळ्यांवरून होणाऱ्या राजकारणापासून तर
राखीव जागांच्या होणाऱ्या राजकारणापर्यंत आज ज्या झुंडी रस्त्यावर उतरत आहेत त्याला कुठल्याही विचारांचा पाया नाही. धर्माच्या आधारानं ज्या काही झुंडी उतरत आहेत की ज्यामुळं पुन्हा एकदा माणूस मिळवावा आणि मानवता धर्म वाढवावा, हे जे सरांनी त्या काळापासूनच जे ब्रीद या ठिकाणी आम्हाला सातत्यानं सांगितलं, शिकवलं आणि कृतीतून आणायला सांगितलं, त्याची परत एकदा आठवण होते आहे. मित्रहो, महापुरुष हे एका रात्रीत जन्माला येत नसतात असं मी नेहमी जे म्हणत असतो. ते जन्मण्याच्या माग आणि त्यांच्या मनातली जी काही वेदनेची ठसठस आहे ती संघर्षाचं रूप घेऊन बाहेर पडत असते आणि समाजाला एक नवी दिशा देत असते. पण त्या सर्वांच्या मागे जे मूळ असतं ते बालपणापासून तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळत असल्यापर्यंतच्या घटना, त्याला येत असलेले अनुभव, त्याच्या भोवतालची सामाजिक परिस्थिती, हा एक भाग, त्याच्या आयुष्यात त्याला भेटणारी अशी एक दीपस्तंभासारखी व्यक्ती की त्याच्या आयुष्याला ती नववळण देते, मग ती पुस्तकातून भेटते किंवा प्रत्यक्षात भेटते. आणि तिसरं म्हणजे त्यानं वाचलेली पुस्तकं. या तीन गोष्टी महापुरुषाच्या जडणघडणीला कारणीभूत असतात किंवा महापुरुष हे घडत असतात. ते एका रात्रीत जन्माला येत नसतात. आणि मग जे काही महापुरुष असते तथागत गौतम बुद्धापासून तर अगदी आजपर्यंतचे की ज्यांनी एक मानवतेच्या धर्मासाठी माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं याच्यासाठी सातत्यानं समाजाला सांगायचं आणि शिकवायचं काम केलेलं आहे, दिशा द्यायचं काम केलेलं आहे. त्या प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी ही याच पद्धतीची आहे. आणि आजच्या या सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये पुन्हा या महापुरुषांना आपल्याला आठवावं लागतं आणि हे विचार परत सांगावे लागतात. त्याचं कारण आजची एकूण बिघडलेली सगळी व्यवस्था आहे, परिस्थिती आहे. आणि सरांनी आधी खरं सांगितलं की या महापुरुषांच्या अनुषंगानं त्यांना एक तत्वज्ञानाचा आधार असलेलं जे आहे की जे आपल्या कधी काहींच्या विद्यार्थी दशेतल्या मुलांच्या कदाचित आज डोक्यावरून जाईल, पण कधीतरी कळायला लागल्यानंतर, चांगलं समज आल्यानंतर की त्यावेळेस असे सर जे बोलले होते त्यांनी त्याच्यात असं एक वाक्य वापरलं होतं, त्याचा अर्थ खरा हा होता, हे कदाचित तुमच्या लक्षात येईल. आणि मग महात्मा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या संदर्भात काल आपण 14 तास अखंड वाचनाचा जो काही नेहमी प्रयोग करतो त्यावेळीही बोलताना मी हेच सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात घडलेल्या घटना किंवा महात्मा फुल्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि त्या वर्ण व्यवस्थेमध्ये जे 5 वर्ण सरांनी आता उल्लेखित केलेले आहेत, स्त्री शूद्रादी अतिशूद्रांचा ज्यावेळी त्यांनी यात उल्लेख केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये या 19व्या शतकामध्ये त्यांना आलेले जे अनुभव आहे त्या अनुभवातून त्यांच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी, त्याच्या घटना प्रसंग आता या ठिकाणी सांगण्याची ही वेळ नाही. आपल्या सर्वांना ते माहीत आहे की महात्मा फुल्यांचा केला गेलेला अपमान आणि सातत्यानं केली गेलेली हेटाळणी आणि जातीवरून जे काही त्यातल्या वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने आणि भोवती घडत असलेल्या ज्या घटना प्रसंगातून त्यांना मिळालेली दृष्टी आणि थॉमस पेनचं त्यांच्या आयुष्यात आलेलं पुस्तक की जे राईट्स ऑफ द मॅन, की जे माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं आणि त्याच्या मूलभूत हक्क आणि अधिकाराच्या संदर्भातलं ते पुस्तक. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये काल परवाच उल्लेखित केलेली कोरेगावची घटना असेल किंवा शाळेत असताना डब्यांवरून घडलेली घटना किंवा अशा अनेक घटना घडामोडी आणि आपल्या ज्ञाती बांधवांना कशा पद्धतीच्या अवहेलना सहन सोसाव्या लागतात त्याचं सगळं केलं जाणारं निरीक्षण आणि किर्लोस्कर गुरुजींनी त्यांना दिलेलं पुस्तक गौतम बुद्ध आणि त्याचा धम्म की ज्याच्यावर एक नवी दृष्टी आणि दिशा मिळाली. आणि ज्या पुस्तकाचा सरांनी या ठिकाणी उल्लेख केला अगदी खरं आहे सर. आमचं संपूर्ण आयुष्य हे खरं तर उकिरड्यातच गेलं असतं, परंतु 1989 सालातली मी फक्त एक घटना सांगणार आहे, थोडासा विनोदी टच आहे, परंतु आयुष्याला कलाटणी देणार आहे, करिअरशी संबंधित आहे म्हणून त्याचा उल्लेख करणार.
कसं शिकवावं याचा एक आदर्श वस्तुपाठ आमच्या पुढं सरांनी उभा केला. मानवतेची विचार मांडली ही पुस्तकं कुठली कुठली आहेत त्याची जी उतरण आमच्या म्हणजे अगदी सर तुम्ही एक होता कारवारचा फक्त उल्लेख केला, पण त्या पलीकडे जाऊन एक पुस्तक अनेकांना माहीत नाही, दुःख पर्वता एवढे नावाचं. ही जी पुस्तकं त्या काळामध्ये कानामध्ये आम्ही अगदी आतुरतेनं शब्द ओतून घ्यायचो आणि ते पुस्तक लगेच ढुंढाळायला लागायचं, कारण त्याच्यात काहीतरी चांगलं असणार. आणि कारवार माझ्या वाचनात आला. मी नेहमी हे सांगितलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये एक नवी दिशा आणि कलाटणी देणारं पुस्तक म्हणजे एक होता कारवार आहे. तुम्ही आपण त्याचा जो उल्लेख केला तो अगदी सार्थ उल्लेख या ठिकाणी केला. नाहीतर आजही मी कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा किंवा पानटपरी चालवणाराच माणूस राहिला असतो. प्राचार्य पदापर्यंतची काही माझी झालेली वाटचाल आहे त्याच्या मागे वाचन वाचन आणि वाचन हेच कारणीभूत आहे. आणि त्याचं मूळ हे एक होता कारवार नावाचं पुस्तक आहे. खरं तर मी त्यांना मित्र किंवा फिलॉसॉफर गाईड किंवा बंधू किंवा गुरु अशा सगळ्या नात्यांनी आम्ही बांधलेलो आहोत, एक जीव आम्ही झालेलो आहोत. मग त्यांचे आयुष्यभर साथ सोबत देणाऱ्या आमच्या मॅडम, आमची मन्या जिला आम्ही मानसी म्हणायचो, जी माझ्या अगदी मला घोडा घोडा करून मला जिनं त्या काळामध्ये सतवायची आणि माझी ऍक्टिंग ती करायची, ती मन्या आज एक उत्तम अशी मायक्रोबायोलॉजिस्ट ती आहे. काल मी अचंबित झालो, तीच ही मन्या आहे. मी आयडियाचा आविष्कारच्या कार्यक्रमात प्रत्येक वर्षीचे उदाहरण देतो की जी छोटीशी इवलीशी पोर मला त्या काळात म्हणायची की काका बाबांनी तिथं ज्या काड्या रोवल्या त्याला झाड येतं, पण माणसं पुरल्यावर त्याला झाडं काही नाही. असली ती चिकित्सा जिज्ञासा असलेली अशी ती मन्या. आणि काल पहिल्यांदाच ज्यांची भेट झाली ते आमचे जावई इंद्रनी, ज्यांनी आत्ताच या ठिकाणी खरं तर खूप व्यस्त आहे तरी पण ते माझ्या आग्रहासाठी फक्त 5-7 मिनिटं थांबलेले आहेत. तहसीलदार साहेब, मित्रांनो मला फक्त एक घटना सांगायची आहे की 1989 साल आहे. पायामध्ये चप्पल सुद्धा नसायची कॉलेज असताना त्या काळात, अशी ती परिस्थिती आहे. मोठ्या भावाची पॅन्ट अल्टर करून जावं लागायचं, सगळं फाटकच. आणि अशा त्या काळामध्ये एसवायच्या वर्गात स्पेशलचा तास होता आणि वर्गावर एक नवीन सर आले. कोण आहेत हे नवीन सर म्हटल्यानंतर आम्ही थोडस जरा आकर्षित झालो. भारदस्त आवाज, एक अगदी ज्याच्यामध्ये एक जरब आहे असं, खर्च आहे असं, काही साहित्य वगैरे काही कळायचं नाही. मी आपल्या तोडक्या मोडक्या कविता काहीचं अनुकरण करून थोडं 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 त्या काळात करत होतो. सरांनी आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला. हा किस्सा मी खूप वेळा सांगितलेला आहे, विशेषतः लेखन कार्यशाळेत हा सांगितलेला आहे की आल्यानंतर पहिला प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना विचारला. त्या काळात मराठी नुसत्या स्पेशल विषयाला 80-90 मुलं एका वर्गात असायची. गच्च वर्ग भरला स्पेशलला, एवढा सगळा गच्च वर्ग भरलेला. आम्ही आमच्या आवडीने तो खरं तर विषय घेतलेला होता. आणि सरांनी एक नजर चौफेर टाकली आणि सगळ्यांना, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात भेटलेली ही व्यक्ती आणि ज्यामुळं आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यांच्याच तोंडून आलेलं पुस्तक दुसरं की तुम्ही सगळे साहित्याचे विद्यार्थी आहात. मला सांगा म्हणजे तुम्ही साहित्य हा विषय का घेतलेला? तर मुलं ग्रामीण भागातली आणि त्या काळातली म्हटल्यावर थोडी दुर्मुख असतात, लाजरी बुजरी असतात, धाडस नसतं, त्यामुळे कुणाचे हात वर होईना. मग सरांनी विचारलं की कुणी कुणी पुस्तकं वाचलेली आहेत. आता जसं विचारल्यावर आपल्याला माहित असतं पण हात वर कमी येतात पहा बऱ्याचदा. तो आपलं
खरं तर वीक पॉइंट आहे सगळ्यांचा. काय वाचलं? कुणाचेच हात वर नाही. तुमच्यात कोणी लिहितं का? हात वर नाही. मी पण त्यातच. कुणाला काही कविता लिहिण्याचा छंद आहे का? निबंध तरी लिहिलेत का? नाही. बरं जाऊ द्या, काहीतरी नाटकात त्याच्यात काही गाणं म्हणणार ते तरी कुणी आहे का? एकही हात वर नाही. असं हे वातावरण तणावाचं होत गेलं. सर तर एक कलंदर माणूस आणि ही साहित्याला आलेली पोरं एकही हात वर करेना. त्यांना तसं तसं थोडासा रागाचा पारा हळूहळू असं वाढत गेला. आणि मग दरडावणीच्या सुरात त्यांनी जसं आत्ता अत्यंत ग्रामीण भागातले काही शब्द असतात तशा अत्यंत ग्रामीण भाषेमध्ये असं ते काही बोलले की प्रत्येकाच्या आतल्या पुरुषत्वाला ते आव्हान असतं. स्वाभिमानाला आव्हान केले जात. आणि मग आले कशाला तुम्ही या मराठी विषयाला वगैरे वगैरे असं काय 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 ते बोलायला लागल्यानंतर कानात शिसं ओतल्यासारखे ते शब्द होते. माझा स्वाभिमान डिवाचला गेलेला होता. मी खरं तर मला एकांकिकेत काम करण्याचा छंद होता. थोड्या थोड्या कविता लिहित होतो. वाचन सकाळ वगैरे हे पेपर वाचण्याचंही मला वेळ होतो. परंतु अरे आपल्याला हे येतं आणि सर बोलतायत, आपण का बोलणे खाऊन घ्यायचं म्हणून मी हात वर केला. पहिलाच तास, पहिलीच भेट, स्पेशलचा विषय, नवीनच आलेले सर आणि तिथं हा प्रसंग उभा राहिला. मी हात वर केला म्हणजे सर अरे वा 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 म्हणे, छान आहे म्हणे, कोणतरी वा ये म्हणे. काय म्हटलं? काय नाही, मी आता मागे एक कविता लिहिलेली आहे. अरे वा वा म्हणून दाखव. म्हटलं मला ती आहे पाठभर, का लिहिलेली नाही मला, पण म्हणून दाखवण्याचा प्रयत्न. कविता कशाशी खातात माहित नाही, कशी म्हणायची माहित नाही. आणि मी असाच वर्गामध्ये पुढे आलो. डेस्कवर असे हात ठेवले आणि समोर वर्गात डोकावलो. गच्च वर्ग भरलेला, इकडच्या बाजूला मुली, इकडच्या बाजूला मुलं. पहिलीच वेळ असं काहीतरी पुढं येऊ नाही करण्याची. आणि आपल्या अनेक खास मित्र असतात जे आपल्या टिवल्या बावल्या करत असतात. मग कोणी मला कर, कुठे हे कर, असं करायचे. मला जी कविता, खरं तर मी लिहिलेली कविता मला पाठ होती, मी ती थोडी विसरलो लगेच. पण मी सुरुवात केली कारण कवितेच्या पहिल्या ओळी होत्या, पण कशी म्हणायची माहित नाही. आणि मग मी बेंबीच्या देठापासून ती कविता म्हणायला सुरुवात केली. कारण मी नुकतंच एकांकिकेत काम केलं होतं आणि त्यात ओरडायची भूमिका मला होती 11-12वीला असताना. आणि मग इतकं जोरात नाटक बसते आहे नावाची ती एकांकिका आहे, त्याच्यात भीमाचा रोल मला होता, तो ओरडायचा होता. आणि तितकाच बेंबीच्या देठापासून ओरडायला सुरुवात केली. कारण त्या कवितेच्या ओळी होत्या, वाचवा वाचवा वाचवा. आणि मग मी जे काही जीवाच्या आकारात वाचवा 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 इतक्या जोरात ओरडलो, अख्खं म्हणजे छत उडून जावं एवढं. मग आपले खास मित्र असतात. मागं बसलेला एक होता बेंच मध्ये मान घालून जातो, तसं तसं त्याने मेलो मेलो असं मांजरीच्या आवाजात बोललं. अख्खा वर्ग खरा 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 हसायला लागला. माझ्या डोळ्यात पाणीच पाणी तरळलं. डोक्यात अक्षरशः मुंग्या आल्या. मुंग्या मला समोर मुंग्याच दिसायला लागल्या. आणि माणसाच्या आयुष्यात अपमान होणं ही फार वाईट गोष्ट असते. त्यातल्या त्यात पुढे अपमान होणं ही फार वाईट गोष्ट असते. मी घामाघूम झालो. मला पुढच्या ओळीच आठवेना. कानात कुणीतरी शिसं ओतल्यासारखं झालं, काही सुन्न झाल्यासारखं झालं. मला सर सुद्धा दिसेना स्टेजवरची. तसाच सॉरी सर म्हटलं आणि रडत रडतच म्हटलं आणि जाऊन माझ्या बेंचवर बसलो. कमीत कमी 10-12 मिनिटं तरी मी सुन्न अशा अवस्थेत त्या बेंचवर डोकं टाकून बसलेलो होतो. थोडा भानावर आलो त्यावेळी पिन ड्रॉप सायलेंट वर, शांत. सगळे शांत आहे, सर एकटेच बोलताय. अत्यंत धीरगंभीर पद्धतीनं बोलताय. त्यातलं एक वाक्य, एक शब्द माझ्या कानावर पडला. अरे तुमच्यातला एक माईक आला, कुठेतरी आला.
त्याला तुम्ही काय फिरे फिरे हसताय? ते माईका लाल म्हटल्यानंतर मला जरा अरे हम भी कुछ कम नाही. मी सावरलो, थोडासा सावरलो, भानावर आलो. माझीच कविता आता मला पाठ कशी नाही, कागदावर पटापटापटा उतरवून काढली. त्या काळातल्या एकूण देशातल्या परिस्थितीवर मी आपण माझं तोडकं मोडकं लिहिलेलं होतं. काश्मीरचा प्रश्न प्रचंड पेटलेला होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्या काळातलं तरुण म्हणजे सजग होतं ते माझं त्या कवितेतून व्यक्त झालेलं होतं. आणि मग सरांना ती पटापटा मी कागदावर उतरवली आणि सरांनी म्हटलं सर मला ती आठवली कविता, ही अशी अशी आहे, ही घ्या. आणि मग त्यांनी ती वाचून त्यांच्या शैलीत ती म्हणून दाखवली, खास शैली. कशी वाचायची त्याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. आणि मग वाचवा 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 कुणीतरी वाचवा हो, उडता आहेत या माझ्या हृदयाच्या ठिकऱ्या, अशी ती भारत माता आक्रोश करते. आणि मग पुढे तो आशय मांडलेला होता, काश्मीरचा पडलेला प्रश्न, पेटलेला प्रश्न वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यात ते आपलं मला जसं वाटत तसं ते मांडलं. पण सरांनी भारी म्हणून दाखवलं, म्हणून इतकं कॉन्फिडन्स माझा जागा झाला. आणि सगळं संपलं आणि मग मी तास झाल्याबरोबर पळत 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 स्टाफ रूम मध्ये गेलो, त्यांना भेटलो, ओळख करून घेतली. आणि ती झालेली ओळख आत्ताच्या या घटनेपर्यंत माझ्या जडणघडणीतला जो काही माइलस्टोन असतो तो माइलस्टोन म्हणून सर आहे. मी त्यांच्या कुटुंबाचा एक घटक होऊन गेलो. मला हे का सांगायचं, ह्या गोष्टीचा मी खूप वेळा उल्लेख केला होता की सर कोण, तर ते हे सर आहे. इतकी घट्ट मैत्री आणि हे झालं. आणि मग सरांचे सगळे प्रगल्भ विचार, ह्या सगळ्या महापुरुषांचं त्यांनी केलेलं वाचन आणि वेदांचाही केलेला अभ्यास, प्रकांड पंडित, भाषा विज्ञानावर प्रचंड असलेलं प्रभुत्व, ह्या सगळ्याचा प्रभाव माझ्यावर पडला. सौंदर्यशास्त्र त्यांचं अत्यंत जबरदस्त. आणि मग मी प्रत्येक गोष्ट अवलोकन करणार, त्यांच्या तोंडून पडलेलं पुस्तक नोट करून घेणार आणि ते पटकन मिळवून वाचून काढणार आणि त्याच्यावर एक 10-5 ओळी लिहून ठेवणार. ही लागली माझी मला त्यावेळेस सवय. आणि तिथून पुढे मग आमची जी घट्ट मैत्री झाली, मग एकांकिका असो, पथनाट्य असो, किंवा आधी आमची फॅमिली टूर, चित्रपटाला फॅमिली सह जाणं असो, कारण मॅडम हक्काच्या, पण त्या काय परिस्थिती अशी. आणि मग सुट्टीच्या दिवशी मी घरी कमी आणि त्यांच्याकडे जास्त. आणि मग माझा दुसरा मित्र म्हणजे आमचा मन्या, छोटासा. इतका मी एकजीव झालो. पण त्या सरांनी केलेला संघर्ष, त्यांचं गाव, त्याची त्यांनी काय सांगितलेले किस्से, त्यांनी वाचलेली पुस्तकं, या महापुरुषांच्या घटना, ह्या सगळ्या ऐकून 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 अरे आपण सुद्धा परिस्थितीचं भांडवल न करता त्याच्यावर मात करता आली पाहिजे. कारण तावून सुराखून निघाल्याशिवाय आपले पाय लोखंडाचे होणारच नाही. हे त्यांचं वाक्य मला नेहमी असं एक प्रेरणा द्यायचं. आपल्या आयुष्यात ज्यावेळी एखादी दुःखद घटना घडते, अगदी पान जरी पडलं तरी आपण दचकून जातो. आपले ज्याचे पाय मातीचे असतात ते विरघळून जातात, ती माणसं कोलमडतात, नर्वस होतात, आपल्या ध्येयापासून पळून जातात. ज्यांचे पाय ह्या संघर्षातून लोखंडाचे झालेले असतात, ती माणसं कितीही मोठं संकट आलं किंवा कितीही दुःखाचा डोंगर कसरला तरी ती माणसं ठामपणानं उभं राहतात. ही शिकवण मला सरांच्या शिकवणीतून आहे. म्हणून मी हा किस्सा यासाठी सांगितला की बऱ्याचदा ज्यांचा मी उल्लेख करतो ते आज या ठिकाणी या निमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून आज मला या ठिकाणी निमंत्रित करता आले. खरं तर निमित्त हे जयंतीचं आहे, पण सरांनी या ठिकाणी खूप काही व्यक्त व्हावं असंही मला वाटत होतं. आणि पुढे मी जो काही घडलो आणि पुढे म्हणजे आमची मैत्री राहिली, मैत्रीच बंधुतुल्य मैत्री. सर जिथं जिथं बदलून जायचे तिथं तिथं मी मागून गेलेलो असायचो किंवा कधी कधी बरोबर त्यांचा संसार घेऊनही बरोबर असायचो. आणि कालांतरानं मी या क्षेत्रात पदार्पण केलं आणि आदर्श वस्तुपाठ समोर जो ठेवला होता की भाषा विज्ञानावर कमांड असलेला प्राध्यापक म्हणून माझी जी क्रेज तयार झाली ती त्या संस्कारामुळे झाली. कारण तो अत्यंत अवघड, मुलांना कंटाळवाणा वाटणारा विषय. आणि म्हणून मग सामान्य माणसांपासून तर या महापुरुषांपर्यंतच्या व्यक्तींच्या जडणघडणीचा जर आपण विचार केला तर सामान्य माणसं का कोलमडून जातात
सामान्य माणसं का म्हणजे खेविले आनंद ते तैसेची राहावे या उक्तीप्रमाणे वेगळ्या मार्गाला लागतात, संघर्ष करून पुढे जाण्याची ताकद त्यांच्यात राहत नाही. त्याचं कारण त्यांना या पद्धतीनं प्रेरणा देणाऱ्या गोष्टी भेटत नाही, पुस्तकं, माणसं किंवा आणखी काय. आणि मग परिस्थितीशी दोन हात करून तिच्यापुढं नामोहरम न होता तिच्यावर मात करता आली पाहिजे, स्वार होता आलं पाहिजे, हे बाळकडून मिळालं म्हणून आमच्यासारखे आज या ठिकाणी उभे राहू शकलेले आहे. आणि सत्वंत साहेबांनी या ठिकाणी जे काही सांगितलं की तुम्हाला आयुष्यात जर उंचीवर जायचं असेल, उंची गाठायची असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. मग अगदी व्यसनाधीनतेपासून तर आणखी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगायच्या. खरं तर ते स्पर्धा परीक्षेच्या मुलांची स्वतंत्र स्पेशली एकदा येणार आहे. आणि म्हणून जाता जाता मी एकच सांगतो, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाणार असाल, सामाजिक क्षेत्रात जा, राजकीय क्षेत्रात जा, नाही तर कुठे प्रशासकीय अधिकारी व्हा, व्यावसायिक क्षेत्रात जा, चांगले शेतकरी व्हा, काय व्हायचं ते असं. पण ह्या सगळ्याच्या उंचीवर जाणाऱ्या पाऊलवाटा महापुरुषांच्या विचाराच्या द्वारेच जात असतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर माणूस म्हणून आदर्शवत असं काम करून त्या उंचीवर जायचं असेल तर महापुरुषांनी ज्या पाऊलवाटा विचारांच्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्याच्यावरून जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि विचाराची पाऊलवाट जर आपण तुडवली नाही तर म्हणून मी म्हटलं की त्या चळवळीचं, संघटनेचं किंवा पक्षाचं झुंडीत रूपांतर होत असतं. आणि म्हणून या महापुरुषांचे विचार आपण जगले पाहिजे, केवळ वाचले नव्हे तर जगले पाहिजे. आणि त्या मार्गावरून किमान आपण जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एवढंच त्या निमित्तानं सांगतो. आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी तुम्ही निश्चित जा. पण अवतीभोवती जे काही आपल्याला मोहमय अशा गोष्टी सातत्यानं खुणावतात, आपल्या वीक पॉईंटचा वापर करतात, जसं जातीचं चरणी नाणं वाजवून पुढारी आपल्याला माकडासारखं नाचवतात आणि आपणही माकडासारखे नाचत असतो. ते नाचायचं नसेल तर स्वतःच्या पायावर आपल्याला उभं राहायचं शिकलं पाहिजे. आणि ते शिकवणारी कार्यशाळा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था आणि आपलं महाविद्यालय आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा या महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज आलेल्या या सगळ्या पाहुण्यांची क्षमा मागून खरं तर खूप विलंब जरी झालेला असला तरी हा एक कौटुंबिकच आपला समारंभ आहे असं समजून आपण गोड करून घ्यावं असंच या ठिकाणी सांगतो. काही पारितोषिकं प्रातिनिधिक स्वरूपात आता सत्वंत साहेब आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिली जातील आणि ती कंटिन्यू पुढे मग आपण पारितोषिकं देऊया.